नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 10वा विज्ञान आणि तंत्रज्ञानमधील जे 5वं प्रकरण आहे ते 5वं प्रकरण उष्णता आणि त्यामधील जो घटक आहे विशिष्ट उष्माधारकता, या घटकाबद्दल सविस्तर अभ्यास आपल्याला या तासिकामध्ये करायचा आहे. तर काय की विशिष्ट उष्मा आमच्याकडं वेगवेगळे जे धातू आहेत, हे धातू कोणचे धातू लवकर गरम होतात तर कोणत्या धातूला वेळ लागतो. तर असं का होतं, तर त्याला कोण कारणीभूत आहे, तर त्याला विशिष्ट उष्माधारकता कारणीभूत आहे. तर विशिष्ट उष्माधारकता आम्हाला समजून घेण्यासाठी आम्ही एक छोटासा अगोदर प्रयोगाचं स्पष्टीकरण पाहू आणि नंतर विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय ते समजून घेऊ. तर छोटासा प्रयोग आहे. ह्या प्रयोगामध्ये आपल्याला घरीही करता येईल आणि प्रयोगशाळेमध्ये पण आम्हाला पाहता येईल. असा मेणाचा किंवा मेणबत्तीचा स्ट्रे आम्हाला माहीत आहे, ज्याच्यामध्ये काय की मेण टाकलेलं असतं. अशा प्रकारचा मेणचा स्ट्रे आहे. ह्या मेणच्या स्ट्रेमध्ये आम्हाला 3 गोटीच्या आकाराचे गोल पाहिजे. 3 धातूचे भरीव धातूचे भरीव गोटीच्या आकाराचे गोल घ्यायचे आहेत. आणि हे गोल काय करायचे, ह्या एका चंचुपात्रामध्ये ते 3 गोल घ्या. हे 3 गोल घेतलेले आहेत. याच्यामध्ये पाणी पण घ्या आणि हे गोल काय करा की एका स्टँडवर ठेवा. ह्या स्टँडवर ठेवलं आणि याला ॲस्बेस्टॉसची जाळी, मात्र अगोदर स्टँडवर ॲस्बेस्टॉसची जाळी ठेवायची. ह्या ॲस्बेस्टॉसच्या जाळी ठेवल्यामुळं काय होतं की हे डायरेक्ट उष्णता लागत नाही आणि त्याच्यामुळं ही जे काचेचा आपण चंचुपात्र ठेवलं आहे हे फुटण्याची म्हणजे कमी शक्यता असते किंवा त्याला सगळ्या तळाला समप्रमाणात उष्णता मिळते. त्यामुळं ॲस्बेस्टॉसची जाळी ठेवा स्टँडवर आणि त्याच्यावर हे जे आमचे चंचुपात्र आहे हे चंचुपात्र ठेवा आणि खालून उष्णता द्यायला सुरुवात करा. ही उष्णता द्यायला सुरुवात केली की काय होईल, उष्णता द्यायला सुरुवात केली आम्ही की ह्या 3 गोलला सारख्या प्रमाणात उष्णता मिळेल. म्हणजे जे तापमान पाण्याचं असेल तेच तापमान हे जे 3 गोल घेतलेले आहेत. कोणचे घेतलेले आहेत, लोखंड. पहिला गोल कोणचा आहे, लोखंडाचा. दुसरा गोल कोणचा आहे, तांब्याचा. आणि तिसरा गोल कोणचा आहे, तर शिसे. हे असे 3 गोल सारख्या आकाराचे आणि आम्ही घेऊन चंचुपात्रामध्ये त्याला उष्णता द्यायला सुरुवात केलेली आहे. आता उष्णता दिल्यानंतर काय करायचे, हे 3 गोल याच्यामध्ये एकदाच टाकायचे, वेगवेगळ्या जागी एकदाच टाकायचे. मग हे 3 गोल आम्ही याच्यात ठेवलेले आहेत. तर आम्हाला असं दिसल की आम्ही हे लोखंड, तांबे आणि शिसे असे 3 गोल एकदाच ठेवलेले आहेत. तर आम्हाला असं दिसेल की लोखंडाचा गोल जास्त आत गेलेला आहे, याचा गोल कमी आत गेलेला आहे आणि हे खूपच कमी आत गेलेला आहे. म्हणजे लोखंडानं आता आपण उष्णता तर सर्वांना सारखी दिलेली आहे याच्यामध्ये, कारण पाण्यामध्ये आपण त्याच्यामुळेच ठेवलं. आपला उद्देश काय होता की सगळ्याला समप्रमाणामध्ये उष्णता मिळाली पाहिजे आणि समप्रमाणात उष्णता देण्यासाठी आपण त्यांना पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. आता पाण्यात ठेवल्यानंतर तिघांना सारखी उष्णता मिळाली. मग म्हणजे उष्णता शोषून घेण्याची जी क्षमता आहे, आता उष्णता कोण कमी शोषून घेतली, कोण जास्त शोषून घेतली, पण लोखंडाचा गोल जो आहे तो आत खाली रुजला जास्त आणि बाकीचे जे 2 गोल आहेत ते कमी रुजले स्ट्रेमध्ये.
याचा अर्थ लोखंडानं उष्णता शोषून जास्त घेतलेली आहे. आपण जास्त तर काही दिली नाही, पण सारख्या प्रमाणात दिली. तर आता आपण बघू विशिष्ट उष्माधारकताची व्याख्या, की विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय. तर एकक वस्तुमानाचा पदार्थाचे तापमान 1 अंशने वाढविण्यासाठी लागणारी जी उष्णता आहे, 1 अंश सेल्सिअसने वाढविण्यासाठी लागणारी जी उष्णता आहे, त्याला आम्ही काय म्हणू, विशिष्ट उष्माधारकता असं म्हणू. तर 1 अंश डिग्री सेल्सिअसने वाढविण्यासाठी लागणारी जी उष्णता आहे, त्या उष्णतेला विशिष्ट उष्माधारकता असं म्हणू. मग लोखंडाचं, हे तांब्याचं आणि शिशाचे हे जे वेगवेगळ्या धातूचे गोल आहेत, त्याचं तापमान 1 अंशने वाढविण्यासाठी लागणारी जी विशिष्ट उष्मा आहे, त्याला आम्हाला काय म्हणायचं आहे, उष्माधारकता असं म्हणायचं आहे. तर आम्ही जर बघितलं तर लोखंडाची विशिष्ट उष्माधारकता, ह्या लोखंडाची विशिष्ट उष्माधारकता 0.11 आहे. म्हणजे ही कॅलरी पर ग्राम अंश सेल्सिअस असं म्हणता येईल. आणि या तांब्याची विशिष्ट उष्माधारकता 0.095 कॅलरी पर ग्राम अंश सेल्सिअस असे असेल. तर म्हणजे ह्या दोन्हीची तुलना केली तर आम्हाला असं दिसेल की याची विशिष्ट उष्माधारकता जास्त आहे आणि याची विशिष्ट उष्माधारकता कमी आहे. म्हणून यानं जास्त उष्णता शोषून घेतली, त्यामुळं तो आत जास्त रुतला. तांब्याची शोषून घेण्याची क्षमता कमी आहे, याच्यामुळं याच्यापेक्षा कमी रुतला. म्हणजे विशिष्ट उष्माधारकता एकक वस्तुमानाचा जे पदार्थ आहे त्याचे तापमान 1ने वाढविण्यासाठी लागणारी जी उष्णता आहे, त्या उष्णतेला विशिष्ट उष्माधारकता असं आपण म्हणतो. मग आम्हाला या विशिष्ट उष्माधारकतेचा आपण थोडक्यात अगोदर एकक पाहू की एकक काय आहे. तर SI पद्धत म्हणजेच MKS पद्धत, ह्या SI पद्धतीमध्ये विशिष्ट उष्माधारकतेचं एकक आहे जूल पर किलो अंश सेल्सिअस. जूल पर किलो अंश सेल्सिअस. आणि CGS पद्धतीमध्ये याचं एकक आहे कॅलरीज पर ग्राम अंश सेल्सिअस. म्हणजे हे विशिष्ट उष्माधारकताचे एकक आहेत. तर आता आम्हाला विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय समजली, पण आम्हाला एखाद्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता, आता खरं तर एखाद्या पदार्थानं उष्णता घेतली म्हणजे दुसऱ्या पदार्थानं उष्णता, त्याला उष्णता विनिमयाचे तत्व हे आपल्याला पाहावं लागणार आहे. समजा आम्ही आंघोळ करत असताना गार पाणी आणि गरम पाणी एकत्र करतो, म्हणजे गार पाण्याला मिळालेली जी उष्णता आहे ती गरम पाण्याने गमावलेली उष्णता आहे. गरम पाण्याने गमावलेली उष्णता आहे. म्हणजे ह्या दोन्हीचं तापमान एक होईपर्यंत ही प्रक्रिया चालते आणि संपूर्ण द्रावणाचं तापमान काय होतं, एक होतं. त्याला आपण उष्णता विनिमयाचे तत्व असं आपण म्हणतो. म्हणजे उष्णता विनिमय तत्व काय सांगतं आम्हाला, तर गरम पाण्याने गमावलेली उष्णता किंवा गरम वस्तूने गमावलेली उष्णता आणि थंड वस्तूंनी कमावलेली उष्णता सारखी असते. गरम पाणी धरा किंवा कुठलाही पदार्थ, गरम पदार्थाने गमावलेली उष्णता आणि थंड पाण्याने कमावलेली उष्णता सारखी असते. यासाठी आम्हाला काय करावं लागेल, एक कॅलरी मापे पाहावे लागणार आहे.
तर तुमच्या पुस्तकामध्ये वर्ग 10वीच्या कॅलरी मापीची काही आकृती दिलेली नाही, तरी आपण थोडक्यात कॅलरी मापी म्हणजे काय ते पाहू. आणि कॅलरी मापीमध्ये हे उष्णता विनिमयाचे तत्व कशा प्रकारे चालतं ते एकदा पाहू, समजून घेऊ. की कॅलरी मापे एक अशा प्रकारचा लाकडी बॉक्स असतो. ह्या बॉक्समध्ये ह्या मध्यभागी कॅलरी मापे असते. याला झाकण्यासाठी एक झाकणी पण असते आणि इथं एक हे तापमापी लावण्यासाठी आत स्टँड पण त्यालाच अटॅच असतं. आता या कॅलरी मापीचे आतमध्ये काय असतं, तर ही कॅलरी मापीचा जो आतला भाग आहे हा उष्णतारोधक घटकाने बंद असतो आणि इथं तांब्याची एक गिलासासारखा भाग आहे, त्याला आपण कॅलरी मापी असं आपण म्हणतो. असा भाग आहे, याला आपण याला आपण कॅलरी मापी म्हणतो. ही तांब्याचा भाग असतो ज्याच्यामध्ये आपल्याला द्रव किंवा घटक टाकायचा असतो. आणि इथं तापमान मोजण्यासाठी एक स्टँड आहे, याला तुम्हाला तापमापी लावता येते. तर आता एखादं समजा इथं पाणी टाकलेलं आहे, ह्याचं तापमान आम्ही बघितलं, याचं तापमान नोट केलं, 20°C पाणी ह्या कॅलरी मापीमध्ये आत्ता सध्या आहे. एक 2 ml असेल, 5 ml असेल, काय जे असेल तर याच्यात जर आम्ही समजा 40°C पाणी टाकलं तर दोन्हीचंही वस्तुमान मात्र समान आहे. दोन्हीचं वस्तुमान समान असलेलं आम्ही पाणी टाकलं तर काय होईल, हे कॅलरी मापी याच्यामध्ये टाकल्यानंतर ह्याचं तापमान वाढेल आणि याचं तापमान कमी होईल. ही क्रिया कुठपर्यंत होईल, तर ही क्रिया दोन्हीचं तापमान सारखं होईल. उदाहरणार्थ 30°C आसपास तापमान सारखं होईल, म्हणजे सगळ्या द्रावणाचं तापमान सारखं होईपर्यंत ही क्रिया चालू राहील. आणि मग सारखं झालं की ही क्रिया बंद होईल. हे आम्हाला ह्या तापमापीच्या साह्यानं त्याची नोंद घेता येते. अशा प्रकारची कॅलरी मापी आपल्या प्रयोगशाळेमध्ये नक्कीच आहे. तर म्हणजे उष्णता विनिमयाचं तत्व हे आम्हाला कॅलरी मापीच्या साह्यानं समजून घेता येईल. तर उष्णता विनिमय म्हणजे एखाद्या पदार्थाने गमावलेली उष्णता दुसऱ्या पदार्थाने कमवलेल्या उष्णतेबरोबर असते. याला म्हणजे थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता, थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता गरम वस्तूंनी म्हणजे गमावलेल्या उष्णतेबरोबर असते. याला आम्हाला उष्णता विनिमयाचे तत्व असं म्हणता येईल. आता एखाद्या पदार्थाने शोषलेली जी उष्णता आहे ती कशी काढता येईल. समजा ह्या लोखंडाच्या गोलनं शोषून घेतलेली उष्णता आम्हाला काढायची, तर एखाद्या पदार्थाने म्हणजे शोषून घेतलेली उष्णता कशी काढता येईल, तर हे MCT यांनी काढता येईल. तर M मीन्स काय, M मीन्स वस्तुमान, M मीन्स वस्तुमान. C मीन्स काय, C मीन्स विशिष्ट उष्माधारकता, विशिष्ट उष्माधारकता. T मीन्स काय, तर आता इथं शोषून घेतलेली उष्णता म्हणजे याची उष्णता वाढलेली आहे, म्हणजे वाढलेले तापमान म्हणाले, वाढलेले तापमान. एखाद्या वेळेस काय होतं, एखाद्या वस्तूची उष्णता म्हणजे शोषून घेतलेली किंवा इथं आता आपण गमावलेली उष्णता म्हणलं
एखाद्या पदार्थाने गमावलेली उष्णता काढायची असेल तर ही तर टी जी आहे ही टी तापमानातील घट घ्यावं लागणार आहे. अगोदरचं तापमान किती होतं आणि तापमानात घट किती झाली म्हणजे तापमानातील घट घ्यावा लागेल आणि ही टी आता काय करावं लागेल तापमानातील वाढ असं आपल्याला पाहावं लागणार आहे. म्हणजे आम्हाला एखाद्या पदार्थानं शोषून घेतलेली उष्णता किंवा एखाद्या पदार्थाने गमावलेली उष्णता हे काढता येतं. ह्या लोखंडाच्या गोलनं जर आम्हाला त्यानं शोषून घेतलेली उष्णता काढायची असेल तर हे MCT या सूत्राने आम्हाला ती उष्णता काढता येते. म्हणजे कॅलरी मापीच्या कॅलरी मापी मधूनही आम्हाला काय करता येतं की उष्णता विनिमय तत्वाबरोबर ही गमावलेली उष्णता आणि गमावलेली उष्णता ही दोन्हीही काढता येतं. आता पाण्याचं बघितलं आपण याच्या अगोदर की कॅलरी मापीमध्ये थंड पाणी 20°C होतं आणि मग गरम पाणी आम्ही काय केलं 40°C काढलं. मग गरम पाण्यानं उष्णता काय केली गमावली उष्णता काय केली गमावली. म्हणजे तापमानातील काय येईल तर घट येईल आणि 20°C पाणी जे आहे कॅलरी मापीमध्ये त्याची जी उष्णता आहे ती वाढली म्हणजे शोषून घेतलेली उष्णता इथं टी काय येईल वाढी. म्हणजे वाढलेले तापमान आणि अगोदरचं 20°C याची वजाबाकी करून हे तापमानातील वाढ आम्हाला नोंदवून किती तापमान म्हणजे उष्णता शोषून घेतली ते काढता येईल. तर मला असं वाटतंय की ह्या उष्णतेचे देवाणघेवाण कसे होते हे आपल्याला समजलं आणि विशिष्ट उष्माधारकता प्रत्येक पदार्थाची एक वैशिष्ट्यपूर्ण असे उष्णता शोषून घेण्याची क्षमता आहे. त्याला आपण विशिष्ट उष्माधारकता असं म्हणतो. 1°C वाढविण्यासाठी लागणारी जी उष्णता आहे त्या उष्णतेला आम्ही विशिष्ट उष्माधारकता त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता असं म्हणतो. मग सगळ्या पदार्थाची काही विशिष्ट उष्माधारकता सारखी नसते. पाण्याची जर बघितलं तर पाणी जे आहे ह्या पाण्याची विशिष्ट उष्माधारकता किती आहे तर एक कॅलरी पर ग्राम अंश सेल्सिअस आहे. रॉकेलची जर बघितलं किंवा ॲल्युमिनियम जी आहे आमच्याकडं ह्या ॲल्युमिनियमची जर बघितलं तर 0.215 कॅलरी पर ग्राम अंश सेल्सिअस असे आहे. म्हणजे लोखंडापेक्षा जास्त आहे. तर आम्हाला ही वेगवेगळ्या धातूचे विशिष्ट उष्माधारकता आम्हाला काढता येईल. तर मला असं वाटतंय की तुम्हाला विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय ते समजलेलं आहे. याच्यानंतरच्या तासिकामध्ये आपण काय पाहणार आहोत तर विशिष्ट उष्माधारकतेचं एक छान गणित पाहणार आहोत ज्याच्या सहाय्यानं आपल्याला विशिष्ट उष्माधारकता म्हणजे एखादा पदार्थ उष्णता शोषून किती घेऊ शकतो किंवा गमावू शकतो हे आपल्याला समजून घेता येईल. तर मला असं वाटते की हा तासिकातला हा जे विशिष्ट उष्माधारकता हा घटक तुम्हाला समजला आहे. धन्यवाद. पुढचा पिरियड बघा पहा. पुढच्या पिरियडला विशिष्ट उष्माधारकतेवर आधारित असं एक गणित पाहणार आहोत.